हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गुलाबजाम अगदी साध्या सोप्या पद्धतीने। चला तर मग आता कसं बनवायचं आज मी तुम्हाला दाखवणार आहे। प्रथम पहिला मी घेतलेला आहे, गॅस चालू केलेला आहे आणि आता मी पातेले घेतलेला आहे आणि आता पाक तयार करणार आहे। त्याच्यासाठी आता बघा 2 ग्लासमध्ये मी पाणी आणि एकाच साखर घेतलेला आहे। आता मी गॅस बारीक करून पातेलं गरम झालेलं आहे आणि 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि साखर पण 1 ग्लास घेतलेला आहे आणि ते पण त्याच्यात मी घालत आहे। बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी गुलाबजाम करून दाखवणार आहे। मग गुलाबजाम करण्याच्या आधी आपण पहिला पाक तयार करून घ्यायचं त्याच्यासाठी आणि आता चांगलं मग आता बारीक गॅस करून पाक एक 10 ते 15 मिनिटात तुमचं पाक तयार होऊन जाईल आणि त्याला आता खालीवर पाण्यात चांगलं साखराला ते ना असं ढवळून घ्या चांगलं। आणि आता मी एलदोडं चवीसाठी मी घालणार आहे। एलदोडं मी चिचून घेत आहे बघा हे आणि आता त्या पाकात मी घालून घेणार आहे म्हणजे चांगलं स्वाद येण्यासाठी। हे बघा चांगलं स्वाद येण्यासाठी आणि बारीक गॅस करून चांगलं पाकला आपण तयार करण्यासाठी ठेवायचं। चला तर मग आता बारीक गॅस करून ठेवलेला आहे। आता मी मार्केटमधून गुलाबजामचं पाकिट आणलेलं आहे, पाक करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मार्केटमधून बघा हे गुलाबजामचं मी पाकिट आणलेलं आहे। हे बघा आणि झटपट आपण गुलाबजाम बनवण्यासारखं आपण तयार करू शकतोय। 1-2 तासात आपण डायरेक्ट खाऊ पण शकतोय किंवा दुसऱ्या दिवशी पण खाऊ शकतोय, काही प्रॉब्लेम नाही। मग त्याच्यासाठी आता आपल्याला गुलाबजामचं पाकिट घेतलेलं आहे आणि पूर्ण म्हणजे 3 ते 4 माणसं आपल्या पूर्ण फॅमिली जर घरात असेल तर 40 भर त्या या पाकिटात गुलाबजाम बनवून होऊ शकते आणि आरामपैकी तुम्ही प्रत्येकजण खाऊ शकता। अशा प्रकारे तुमचं गुलाबजामचं पाकिट अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आहे। मग आता मी काय केलेलं आहे, पाकिट कट केलेलं आहे आणि आता भांड्यात मी घातलेलं आहे। भांड्यात मी घातलेलं आहे। भांड्यात घेतलेलं आहे बघा। पीठ पण चांगला झालेला आहे, गुलाबजामचं पीठ चांगलं आहे। हे बघा सुटसुटीत आहे आणि आता ह्याला पाण्यानं किंवा पाण्यानं तर वट्ट म्हणजे पाणी पिठात घालायचं नाही आहे, शक्यतो दुधानंच आपण कोमट दुधानंच आणि गुलाबजामचं पीठ मळून घ्यायचं कोमट दुधानं चांगलं, किंवा दूध नसेल किंवा तुम्ही कोमट पाणीसुद्धा घेऊन तुम्ही चांगल्यापैकी पिठाला मळून घेऊ शकताय अगदी साध्या सोप्या पद्धतीने। आणि चांगलं 5 ते 10 मिनटं चांगलं सॉफ्ट पीठ चांगलं मळून घ्यायचं। हे बघा गुलाबजामचं जे आपण आणलेलं आहे ते, आणि जसं जसं थोडं थोडं लागेल तसं तुम्ही दूध घालू शकताय आणि खूप पातळ झालं तर तुम्ही मैद्याचं पीठ घेऊन हातानं चांगलं मळून घेऊ शकताय आणि खूप पातळ पण करू नये। चला तर मग आता एकजीव करत आहे मी आणि मळून पण घेत आहे आणि छानपैकी मळत आलेलं आहे। चला तर मग आता माझं मळत आलेलं आहे, मी मळून झालेलं आहे। हे बघा माझं मळून होत आलेलं आहे। तुम्ही चिटकत असेल तर तुपाचा किंवा तेलाचा हात लावून चांगल्यापैकी तुम्ही हे करू शकताय। चला तर मग आता घट्ट मळून चांगलं झालेलं आहे, सॉफ्ट पीठ गुलाबजामचं मळून झालेलं आहे। आता मी गोळे करायला घेतं। गुलाबजाम एक एक करून सॉफ्ट चांगलं मळून घ्या। गोल गोल एका आकाराचं तुम्ही गुलाबजाम चांगल्यापैकी करून 40 ते 50 मिनिटं गुलाबजाम आरामपैकी होऊन जाईल। मोठं जर करत गेला तर मग 40 भर होऊन, बारीक केलं तर 50 भर गुलाबजामचे गोळे होईल अगदी साध्या सोप्या पद्धतीने। चला तर मग आता माझं गोळे करून झालेलं आहे। आता गॅस चालू केलेला आहे आणि कढई ठेवलेला आहे गॅसवर। आता कढई गरम झाल्यानंतर मी तेल घालत आहे, किंवा तुम्ही तुपात पण तळून घेऊ शकता आणि त्या डालड्यात पण तुम्ही तळून घेऊ शकताय। कुठल्या पण तेलाचा तुम्ही वापर करू शकताय। आणि गुलाबजामचं एक एक गोळ्या करून वाळू द्यायचं नाही आणि एक एक करून
तुम्ही तेल गरम झाल्यानंतर घालून घ्या आणि चांगल्यापैकी फ्राय करून घ्या. म्हणजे कसं तांबूस कलरीसपर्यंत चांगले तळून घ्या. हे बघा खाली झारा घेतलेला आहे आणि खालीवर चांगलं करून घ्या. आणि खूप सोपं आहे. गुलाबजाम करणं म्हणजे काही अवघड नाही आहे. तुम्ही घरातनं बाहेर म्हणजे कसं घरात आपण बऱ्याच गोष्टी करण्यासाठी खूप सोपं आहे आणि तुम्ही बनवू शकताय आणि खूप चांगलं आहे. असं काही नाही की आपल्याला हे येत नाही ते येत नाही असं म्हणून आपण करायला बघत नाही. जास्तीत जास्त खरं म्हणजे सांगायला गेलं तर ना, मी खूप असं यूट्यूब चॅनलवरनं मी खूप बरेच काहीतरी शिकलेलं आहे आणि मी असं वाटतं आहे की मला असं काय येत नाही असं वाटतच नाही. कारण की बरेच गोष्टी मी शिकलेलं आहे आणि मी जास्तीत जास्त मी पण जे मला येते ते पण मी असं तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि खरंच तुम्हाला माझं हे गुलाबजाम नक्कीच आवडणार हे मला माहीत आहे. बघा कशाप्रकारे मी त्याला बघा तुपात किंवा तेलात तुम्ही गुलाबजामचं बघा कशा कलरमध्ये भाजून घेतलेला आहे. बघा अगदी तेलात हे करून घेतलेलं आहे. कलर छान आलेला आहे. तांबूस कलरपर्यंत काढायला आहे, लालपर्यंत अशा प्रकारे. आणि माझा तर पाक पण तयार होत आलेला आहे. बघा खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे. कलर म्हणजे कसं हे कसं पाक फार करपवायचं नाही गोळ्यांना. मीडियमपर्यंत तुम्ही चांगले गोळे गुलाबजामचं भाजून घ्या. चला तर मग आता माझं गुलाबजामचं फ्राय म्हणजे भाजून झालेलं आहे, म्हणजे तळून झालेलं आहे माझं. आणि आता मी गॅसवर जे पाक करायला ठेवलं होतं ते पण रेडी झालेलं आहे माझं. आणि आता थोडं कोमट पाणी झालेलं आहे, म्हणजे पाक कोमट झालेला आहे. आता एक एक करून मी त्या पाकात घालत आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीने आहे. तुम्हाला नक्कीच आवडणार, मला हे नक्की माहिती आहे. आणि असंच माझा व्हिडिओ गुलाबजामचं बघा आणि माझ्या लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कसं वाटलं गुलाबजाम हे पण मला तुम्ही नक्की कळवायचं. आणि हे बघा पाक तयार झालेला आहे, चिकचिकपणा पण झालेला आहे. आणि आता त्याच्यात एक एक करून घालत आहे. पाक करणार पण काय अवघड नाही आहे, सोपं आहे. आणि बघा हे गुलाबजाम करणे कुणाला आवडते, खूप छान आहे. मला तर खूप आवडते. अक्षरशः मी 6 महिन्यात तर 3-4 गुलाबजामचे पदार्थ करतच असतोय. किंवा स्वीट येऊ दे किंवा पाहुणे येऊ दे, कोण पण येऊ दे, आम्ही बनवतोच. कसं वाटलं? बाय.